Suddenly, I heard a group of street dogs barking furiously in the distance. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. But soon, the barking became louder and more aggressive, and the alarm, cawing of a flock of crows, added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer. अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा भेसर भुंकण्याचा आवाज ऐकू आला. एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असे वाटून प्रथम मी त्या गलक्याकडे दुर्लक्ष केले. मात्र काही वेळात ती कुत्री अधिक द्वेषाने भुंकू लागली आणि कावळ्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या कोलाहलात आणखीनच भर पडली. मग तो गलका जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. माझी क्युरिओसिटी बळावली. लिव्हिंग द बुक असाइड, पुस्तक बाजूला ठेवून, आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. मी काय चाललंय ते पाहण्यासाठी वरांड्यात धावलो. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकतो तर काय, मला तिथे भयंकर काहीतरी दिसले. एक बलदंड वानर, बहुधा त्या टोळीचा म्होरक्या असावा, एका वानराच्या पिल्ल्याला पकडून जिवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयपणे लचके तोडत होता. द हेल्पलेस मदर, हेल्पलेस असहाय्य, ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आय रिकॉल्ड अ टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन according to which a dominant male usually does not allow the another male baby or adult to survive within its group. त्या पिल्लाची केविलवाणी आई, वानरी टोळीतले इतर दुर्बळ वानर आजूबाजूच्या इमारतींच्या छपरावर गोळा होऊन असहाय्यपणे पिल्लाचा जीव जाताना पाहत होते. प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीत जगू देत नाही, अशी एक भयंकर रूढी आहे. त्याची मला आठवण झाली. विदाऊट लुझिंग एनी टाईम, जराही वेळ न दवडता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउडिंग लंगूर. एक भक्कम भली मोठी काठी हातात घेतली आणि द्वेषाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने दगड भिरकावला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय हझल्ट. पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र झाला होता की माझ्या हल्ल्याने जराही विचलित झाला नाही. मग मी आणखीन दगड मारायला सुरुवात केली. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. द डॉग ऑन देअर पार्ट रेस देअर पिच ऑफ क्राय. कुत्री देखील त्यामुळे आणखीन जोरात भुंकायला लागली. द चेंज सर्कमस्टान्सेस and the sudden unexpected attack from the unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्या वाचून पर्याय उरला नाही. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर टू बी डेड. या सगळ्यामुळे ते पिल्लू अगदी गलित गात्र आणि अर्धमेलं झालेलं होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रेव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मिल. त्या पिल्लाचे शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने
कुत्र्यांचे घोळके आणखीन चेकाळले. At bay with stick, I managed to catch hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात असलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपूट पकडली. ते पिल्लू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते आणि हो, ते खरोखरच नर पिल्लू होतं. बाय दिस टाईम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड केम आउट ऑन टू द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आतापर्यंत माझे आई वडील आणि बहीण वरांड्यामध्ये येऊन माझं बचाव कार्य पाहत उभे राहिले. आमचे काही शेजारीही दूर अंतरावर गोळा झालेले होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. वानराच्या पिल्लाला मी आमच्या मागच्या बागेत घेऊन गेलो. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झेपावले. त्याचे शरीर खोल जखमांनी आणि भरून गेलेलं होतं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स and scratches. Blood was oozing from some of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. I was relieved to find out that baby was breathing even though his breaths were shallow. काही जखमांमधून त्याच्या रक्तही ओघळत होतं. ओझिंग झिरपत होतं. पिल्लू निश्चित पडलं होतं. माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. त्यामुळे त्यातून रक्त यायचं थांबलं. पिल्लाचा श्वासोच्छ्वास मंदावलेला असला तरी तो चालूच आहे हे पाहून मला हायसं वाटलं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर. पाण्याचे थंड हबकारे मारल्यावर पिल्लाला शुद्ध आली. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर and after a few shaky attempts he sat up. आणि धडपडत प्रयत्न करून कसं बसं ते उठून बसलं. He was in a state of shock and started trembling like a leaf in the wind. ते बेदरलेलं पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखं थरथरत होतं. त्याचे दोन चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले. His two little twinkling eyes welled up. पाण्याने डबलपले with tears and he started to sob with a muffled cry. आणि हुंदके देऊन दबक्या आवाजात ते रडू लागलं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. अगदी धसका घेतलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. मी सोलून दिलेलं केळं त्याने थरथरत्या हाताने घेतलं आणि बिचकत बिचकत ते खाऊ लागलं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझं सर्व लक्ष लागलं होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. त्याचवेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप. खुराड्यातून मागे वळून मी वर पाहिलं तर पिलाची आई आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल निरखत होती. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. शी सिम्पली सॅट देअर. ती शांतपणे तिथं उभी होती ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. आणि ह्याचीच खात्री करून घेतली की आपलं पिल्लू या ठिकाणी शांत आहे, सुरक्षित आहे आणि त्याला कुठलाही धोका नाही. मीनवाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाउडर. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली.
आणि ते मोठ्यानं हमसून हमसून रडू लागलं. आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावं म्हणून मग मी खुराड्याच्या दारातून मागे वळलो. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द रूफ ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतलं. शी गेव द बेबी अ थरो body inspection to check his injury and then cuddled him tightly in her bosom. त्याच्या शरीरावरच्या जखमांची तिने बारकाईने कसून तपासणी घेतली आणि त्या पिलाला एकदम जवळ घट्ट घेतलं, मिठी मारली. तिच्या मायेच्या मिठीत पिलाला दिलासा मिळाला. काही मिनिटे त्याला मांडीवरती घेऊन आई वानरी तशीच बसली. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिलाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत होती. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म. द मदर सॅट स्टील द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बॉडी सेफ फ्रॉम फर्दर अजल्ट. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही क्षणांसाठी त्या पिलाच्या आईने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आपल्या पिलाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. तिच्या डोळ्यातले ते भाव आणि माझे आभार मानण्याची ती पद्धत पाहून मला भरून आलं. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथे बसलेली होती. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लाइनिंग टू हर बेली and reached our kitchen roof. She surveyed the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of violent encounter. त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. त्या निर्दय नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर निरखला आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला त्याच्या विरुद्ध दिशेला झेप घेतली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पीशीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. एका आई आणि पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकांमधील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखरच सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनांच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नातं अधिकच सुरेल बनतं. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. आई वानरींनी मला दाखवून दिलं की मनुष्य आणि प्राणी यांच्यामधील संवादाचं साधन फक्त अन्न नसून त्यांच्यामधील नातं दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतर अनेक मार्ग आहेत. बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, compassion and mutual understanding. 50 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. त्या दिवसाला आता जवळजवळ 55 वर्ष उलटून गेली आहेत. मी आज 70 वर्षाचा आहे, पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपून ठेवली आहे.